वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या या अधिकाऱ्यांची चौकशी करून वाळू घाटाची चौकशी करून त्यांचे टेंडर बंद करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष गणेश पाटील हे 8 जून पासून उपोषणासाठी बसले आहेत। मौजे मासनूर येथील वाळू घाटाबद्दल विविध संघटना व कार्यकर्ते यांच्याकडून बिलोली तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदन देऊन व आंदोलन करून सुद्धा अद्यापपर्यंत सदरील प्रकरणात कुठलीच कारवाई झाली नाही। परिणामी रात्रंदिवस रेती ठेकेदारांकडून जेसीबीच्या द्वारे वाळू उत्खनन करून पाण्याची पातळी खालावण्याची व पर्यावरणाचे नुकसान करण्याचे काम वाळू माफियांकडून होत आहे। त्याला बिलोली तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी डोळेझाक करून त्यांना पाठीशी घालत आहेत व सदरील रेती परप्रांतात म्हणजेच तेलंगणा, आंध्र, कर्नाटक इत्यादी प्रांतात क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून वाहून नेत आहेत। या प्रकरणात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना लक्ष घालून सदरील रेती घाटाची चौकशी करून त्याचे टेंडर बंद करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 जून पासून आमरण उपोषणास गणेश पाटील हे बसले आहेत। मांजरा नदीमध्ये गेले असतात तिथं थोडंसं हाताने जरी आपण त्या वाळूला बाजूला केलं तरी आपल्याला पाण्याचा साठा दिसून येतो। पण हे लोक काय करायलेत की रात्रंदिवस ते मजुरांना न लावता सरळ जेसीबी लावून रात्रंदिवस ते 10-10 फूट 15-15 फूट असं खोलपर्यंत ते वाळूचा उपसा करायले। परिणामी ते काय व्हायला की पाण्याची पातळी खोल चालली। ते शेतीला तर पाणी सोडाच पण साधं पियायला सुद्धा पाण्याची टंचाई भासते। जिल्हा परिषदचं जे शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागामध्ये पूर्ण अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चाललेला। कोणी या काही करा निघून जा, कुठल्याही त्या शिक्षण विभागामध्ये कुठल्याही प्रकारचं काही तारतम्य तंत्र उरलेलं नाही। त्याच्या संदर्भामध्ये एक आम्ही आंदोलन याच्यासोबतच आम्ही